चांदवड तालुका व शहरासाठी ओझरखेडमधून आणलेली पाणी योजना ठरत आहे उपयुक्त। चांदवड तालुका हा नाशिक जिल्ह्यातील एकमेव दुष्काळी छायेत असलेला भाग आहे। चांदवडसाठी सुमारे 70 कोटी रुपयांचा निधी खर्च करून ओझरखेडमधून आणलेली योजना उपयुक्त ठरत आहे। नगर परिषदेच्या या जलकुंडातून चांदवड ग्रामीणसाठी देखील टँकर सुरू असल्याने शहरासाठी असलेली ही योजना ग्रामीणसाठी संजीवनी ठरत असल्याचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी सांगितले आहे। मध्यंतरीच्या काळात चांदवड शहरासाठी आपण सुमारे 70 कोटी रुपयांचा निधी खर्च करून ओझरखेडमधून पाणी उपलब्ध करून देऊ शकलो। नगर परिषदेच्या या जलकुंभातून चांदवड ग्रामीणसाठी देखील आता टँकर सुरू असल्याने शहरासाठी असलेली ही योजना ग्रामीणसाठी देखील उपयोगी ठरत असल्याचेही भूषण कासलीवाल यांनी सांगितले। त्याचप्रमाणे ओझरखेड धरणाचा पाणीसाठा अल्प दरात असल्याने चांदवडकरांना पाणी जपून वापरावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ताटे यांनी केले आहे। सर, चांदवड शहराला, चांदवड तालुक्याला जे ओझरखेड धरणाचं पाणी येत आहे आज, मात्र ते पाणी आज कमी अल्पशा दरात आज उपलब्ध आहे आपल्याला, तर चांदवडकरांना तुम्ही काय आवाहन करणार पाणी वापरण्यासाठी? सध्या चांदवड शहराला ओझरखेड धरणातून पाणी पुरवठा होतो। मागील वर्षी पाऊस कमी पडला होता आणि या वर्षी अजून पाऊस आलेला नाही, तर त्या धरणामध्ये मृत पाणीसाठा शिल्लक आहे आणि नगर परिषदेद्वारे सध्या नगर परिषदेच्या ॲक्वेलपर्यंत 3 पंपाद्वारे जे शिल्लक पाणी आहे त्यातून उचलून आणून पंपाद्वारे टाकून पुन्हा ते पंपिंग करून चांदवड शहरापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात येते। सध्या ओझरखेड धरणामध्ये खूप पाणीसाठा कमी आहे, साधारण तो 15 जुलैपर्यंत पुरेल असा अंदाज आहे। सध्या चांदवड शहराला 5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होते आणि आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही त्यामध्ये पण सातत्य ठेवू। चांदवड शहरातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपण जे पाणी आता वापरतोय ते जपून वापरावं आणि कुठंही वाया जाऊन देऊ नये। जर नळाला तोट्या नसतील किंवा तर ते तोट्या बसवून घ्याव्यात आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, जेणेकरून भविष्यात जर समजा पाऊस वगैरे लांबला हे पाणी आपल्याला पुरवता येईल। मुंबई पदवीधर शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल। मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडे यांनी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न करणार। मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी देखील झाली, यामुळे विजयाचा विश्वास शिवाजीराव नलावडे यांनी व्यक्त केला आहे। मुंबई प्रतिनिधी। मी नामदार अजितदादा पवार साहेब अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि आमची महायुती असताना मुंबई शहरामध्ये पहिलं महायुतीतला घटक पक्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष तटकरे साहेब, मुंबईचे अध्यक्ष समीरभाऊ भुजबळ आणि सर्व अन्य नेत्यांनी हा निर्णय घेतला की मुंबईकरांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये, शिक्षकांच्या बाबतीमध्ये न्याय द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कॅडर ही भक्कम आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमचे शेकडो पदाधिकारी आहे, मुंबई शहरामध्ये कार्यकर्ते आहेत, हे शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांच्या स्वतः संस्था असलेले, स्वतः टीचर असलेले कार्यकर्ते आमच्या याच्यामध्ये पक्षामध्ये पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, महिला आहेत आणि या सर्वांची मागणी होती की ही टीचर जी मतदारसंघ आहे, शिक्षक मतदारसंघ हा राष्ट्रवादीने लढवायला पाहिजे। मला पक्षाने विचारणा केली आणि त्याला मी सांगितलं की त्या संदर्भामध्ये आपण जवळजवळ 6,500 लोकांना नोंदणी करताना प्रोत्साहित केलेलं आहे, नोंदणी करताना शिक्षकांची, आणि तेव्हापासून आपण काम करतो आहे। एक गोष्ट खरी आहे की या शिक्षकांवर गेली 60-65 वर्ष अन्याय झालेला आहे। आता तो अन्याय मी अगोदरच मागाशी सांगितलं की तो अन्याय खूप भयानक आहे की ज्यांनी या देशाला घडवलं, जे घडवत आहेत, पुढची पिढी घडवतात, ज्यांच्यामुळे सगळा समाज उभा आहे, मी उभा आहे, तुम्ही उभे आहे,
त्यांनाच त्यांच्या मागण्यासाठी गेली 60-65 वर्ष झगडावं लागतं आहे. ती झगडण्याची प्रक्रिया मी 6 वर्षामध्ये माझ्या कालावधीमध्ये मी बंद करणार आणि हा माझा शब्द आहे आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका आहे. दीपक सावंत साहेब हे पदवीधरमधून लढत आहेत. दीपक सावंत बरोबर ना, आणि ते शिवसेनेचे आहेत आणि चांगले नेते आहे, माझे मित्र आहेत. आम्ही 2006 सालीसुद्धा एकमेकाच्या विरोधात लढलेलो आहे पदवीधरमध्ये. ते विजयी झाले, मी हरलो. आता येते ते याच्यामध्ये आहेत आणि काय आम्हाला काही अडचण नाही, चांगले मित्र आहेत. नाही असं काही ताळमेळ नाही. हा पक्ष आहे ना, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष आहे ना. याच्यामध्ये फार मोठी तपश्चर्या आहे या पक्षाच्या पाठीमागे. या सर्व आमचे जे नेते मंडळी आहे, प्रामुख्याने दादा भुजबळ साहेब, सगळी मंडळी आहेत, तटकरे साहेब, त्यांची फार मोठी परंपरा आहे आणि त्या आमचं काम आहे क्षेत्रामध्ये या लोकांना न्याय द्यायचं. आम्ही सर्वांनी मिळून बहुमत मुक्त भाजप केला आहे. संजय राऊत. अजीत पवार गुट के एमएलए उनके टच में है, तो उन्होंने कहा कि मेरा फोन का इस्तेमाल ज्यादा हो गया है, फोन आ रहे हैं लेकिन सही टाइम पे बताया जाएगा. शिवसेना आपके से भी कुछ टच में है वहाँ? आपको सब पता चलेगा, धीरे धीरे सब कुछ सामने साठी प्रचार केला. उद्धव ठाकरे आम्ही सगळ्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसाठी प्रचार केला, म्हणून हे एकत्रित सामुदायिक यश मिळू शकलं आणि विधानसभेला सुद्धा याच पद्धतीनं आम्ही 180 ते 185 जागा जिंकू. जागा कोणाला अधिक आहे? बसू द्या ना आम्हाला, अजून त्यांचं सरकार बनायचं आहे, आम्हाला बसू द्या ना. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जागा आहेत, जो जिंकेल त्याची जागा आहे, आमचं धोरण आहे. सर, भाजपा की तरफ से लगातार सर आप देखिए ट्वीट, इनफैक्ट आज देवेंद्र फडणवीस का भी ट्वीट आया है. ये बोला जा रहा है कि कांग्रेस ने झूठे प्रॉमिसेस देकर महाराष्ट्र को जीता है. तो मोदी जी ने क्या किया? मोदी जी तो झूठों के सरदार है ना, और आप उनके छोटे सरदार हो भाई. एक बड़ा राजन, एक छोटा राजन. तो इस देश में झूठ की राजनीति करने की नींव किसने रखी? नरेंद्र मोदी और अमित शाह ने रखी है. तो आप हमको क्या सर झूठ की बात बताते हो? आप बताइए क्या है? सर, जेपीसी की मांग कर रहे हैं राहुल गांधी. शेयर मार्केट जिस तरीके से देखिए, अमित शाह जी का असली जो काम है, व्यवहार और व्यापार धंधा बिजनेस जो होता है ना, ऐसे हम पत्रकार है, कोई डॉक्टर होता है, कोई इंजीनियर होता है राजनीति में. मोदी जी चाय बेचते थे, चाय वाला है. बाला साहेब ठाकरे कार्टूनिस्ट थे. तो अगर किसी ने बहुत बार पूछा है अमित शाह जी को कि आपका व्यवसाय क्या था, तो बोला मैं शेयर मार्केट में काम करता था और मुझे स्टॉक मार्केट की अच्छी जानकारी थी और मैं अच्छा पैसे भी कमाता था. ये अमित शाह ने बार बार कहा है. तो गृह मंत्री होने के बाद भी अमित शाह जी शेयर मार्केट ही चलाते रहे हैं और हमेशा पैसे बनाते रहे हैं उनके दोस्तों के लिए. और कल भी जो हुआ है 30 लाख करोड़ का, जो राहुल गांधी जी ने कहा है 30 लाख करोड़ का कल घोटाला हुआ है शेयर मार्केट में. पैसा किसके लिए था, कौन कंट्रोल कर रहा था, उसका जवाब अमित शाह साहब ने देना चाहिए. वो गृह मंत्री है और वो खुद शेयर बाजार का उनका पुराना नाता है, तो ये उनकी जिम्मेदारी. चलिए, थैंक यू वेरी मच. पाटिल से पूछा गया कि अजीत पवार गुट के एमएलए उनके टच में है, तो उन्होंने कहा कि मेरा फोन का इस्तेमाल ज्यादा हो गया है, फोन आ रहे हैं लेकिन सही टाइम पे बताया जाएगा. शिवसेना आपके से भी कुछ टच में है वहाँ? आपको सब पता चलेगा, धीरे धीरे सब कुछ सामने आ जाएगा, कौन किसके टच में है और कौन अनटचेबल है. सर, कल अभिषेक बैनर्जी आए थे, कल आप भी वहाँ मौजूद थे. सर, किस प्रकार की चर्चा? देखिए, अभिषेक बैनर्जी और डेरेक ओब्रायन जी तृणमूल कांग्रेस के वरिष्ठ नेता है, वो आए थे. ममता जी ने उन्हें खास भेजा था उद्धव जी से मिलने के लिए. जरूर बातचीत हुई है, आपके नेताओं से भी बातचीत कल हुई है और भी इंडिया ग्रुप के जो हमारे सदस्य हैं उनसे बातचीत हुई है. अब ये बातचीत चलती रहेगी और जरूर उसमें आपको कुछ ना कुछ फल दिखाएगा. ईडीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेल यांना मंत्री बनायचे आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी प्रॉपर्टी परत केली. हाच नियम बाकीच्यांना लावला असता तर बरं झालं असतं. इतरांना देखील न्याय मिळायला हवा होता. नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू सगळ्यांचे आहेत. आज तुमचे आहेत तर उद्या आमचे होतील. आम्ही सर्वांनी मिळून बहुमत मुक्त भाजप केला आहे. भाजपचा पराभव झाला आहे.
शिंदे गट चोऱ्यामाऱ्या करून निवडून आला आहे. शिंदे गटाला 4 हाय कमिशनर देखील देणार आहेत. स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका इकडे जे हाय कमिशन मेंबर नेमणार आहेत ते शिंदे गटाचे नेमणार आहेत. उरलेले जे खासदार आहेत त्यांना हा कमिशन पाठवतील. कॅनडा हे जे चालू आहे फार हुशार लोक आहेत. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. महाराष्ट्रातून कोणीही जाओ, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना भेटावं. त्यांच्याविषयी आम्ही कसं बोलणार? त्यांच्या पक्षाच्या घडामोडी दिल्लीत सुरू आहेत. महाराष्ट्रात घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. जिथे पराभव झाला त्या पक्षाच्या नेत्याला दिल्लीत बोलावलं जातं. महाराष्ट्रात आपण काय करायला गेलो आणि काय झालं याच्यावर चिंतन होईल कदाचित. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. आम्ही सर्वांनी महाविकास आघाडी म्हणून काम केलं आहे. कोणाच्या जागा जास्त येतील का कोणाला जास्त मिळतील हा विचार कधीच केला नाही. येथे कोणी लहान आणि कोणी मोठा भाऊ नाही. हा विषय बीजेपीने आमच्या बाबतीत काढला होता तेव्हा त्यांना आम्ही उत्तर दिले आहे. प्रत्येकाचा DNA चेक करावा लागेल. आम्ही अत्यंत संकटातून संघर्ष करून हा पक्ष उभा केला. आम्ही सर्वांनी महाराष्ट्रात प्रत्येकाला एकमेकांना मदत केली आहे. नाना पटोले यांनी शिवसेनेच्या प्रचारासाठी विडा उचलला होता. शरद पवारांनी शिवसेना आणि काँग्रेससाठी प्रचार केला. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी विचार केला. म्हणून हे सामुदायिक यश मिळालं आहे. विधानसभेत नामे 180 ते 185 जागा आम्ही नक्की जिंकू. महाराष्ट्रात जेवढ्या जागा आहेत जो जिंकेल त्याची ती जागा असेल. मुंबई प्रतिनिधी. पडद्यामागे राहून भाजपच्या अनेक लोकांनी माझ्यासाठी काम केले. प्रतिभा धानोरकर. निवडणूक लढवली आणि माझ्यासोबतच्या अनेक आमदारांचे खासदारांचे मला फोन आले की संविधानाचा विषय जेवढा तुमच्या लोकसभेत गाजला तेवढा अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही गाजला नाही. ही निवडणूक मी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं 10 वर्षाच्या या काळात भाजपच्या लोकांनी हुकुमशाही गाजवली, ज्या पद्धतीनं चुकीच्या वाटचाली करून चुकीचे निर्णय भाजपच्या लोकांनी घेतले, त्यांची ही हुकुमशाही कुठंतरी हाणून पडायची होती. सत्तेचा जो माज या भाजपच्या नेत्यांना आला होता तो खऱ्या अर्थानं उतरवायचा होता आणि त्यांचा हा माज उतरवण्याचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलं. जी सत्तेची गुरमी या भाजपच्या नेत्यांना आली होती, खऱ्या अर्थानं भाजपमध्ये देखील आपण बघितलं असेल की निष्ठावान पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, ते देखील त्यांच्या या माजामुळे समाधानी नव्हते. त्यांना देखील वाटत होतं की कुठंतरी त्यांचंही सरकार पडलं पाहिजे आणि यांना आलेला माज हा उतरला पाहिजे. आणि हा माज उतरवण्यात या उमेदवार, या लोकसभेची उमेदवार म्हणून ही प्रतिभा धानोरकर एकटी नाही, तर बसलेला प्रत्येक मनुष्य, बसलेली प्रत्येक महिला या लोकसभेची उमेदवार होती. या पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या पतीच्या निधनानंतरही ज्या खंबीरपणे, ज्या धीरानं आपण सगळे माझ्यासोबत राहिलात, तुमचं ऋण मी कदापिही विसरू शकणार नाही. आणि गावातला फाटका जरी कार्यकर्ता असेल तरी तोही छाती फाडून सांगत होता का ताई आपला विजय हा नक्की होणार आहे. आणि अनेक असे पडद्यामागूनही काम करणारे लोक होतं. मी आजही या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मदत केलीच, पण भाजपातही अनेक लोक असे होते की ज्यांनी पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केलं. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो, कारण पंतप्रधानापेक्षाही जास्त लीड या सगळ्या मतदारांनी मला दिली. वनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांनी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर वनीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पडद्यामागे राहून भाजपच्या लोकांनी माझ्यासाठी काम केले असे वक्तव्य नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे. गावातील फाटका जरी कार्यकर्ता असेल तोही छाती फोडून सांगत होता ताई आपला विजय नक्की होणार. महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मदत केलीच, पण भाजपच्या अनेक लोकांनीही पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केले. त्यांचेही खासदार धानोरकर यांनी आभार मानले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधानापेक्षाही जास्त लीड मतदारांनी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. यवतमाळ प्रतिनिधी. बारामतीत आमदार रोहित पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे त्यांच्या आई सुनंदा पवार यांच्या हस्ते उद्घाटन. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार, योगेंद्र पवार हे देखील आहेत. खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर त्यांचा आज भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये आपले नवीन जनसंपर्क कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. बारामती प्रतिनिधी. 3-4 वर्षामध्ये लोकांमध्ये जो संपर्क आहे तो चांगला ठेवला होता, कामं केली. पण कुठलंही इलेक्शन लढत असताना नेता महत्त्वाचा असतोच, पण नेत्याबरोबर कार्यकर्ते पण प्रामाणिक राहणं फार महत्त्वाचं असतं. आणि हा जो विजय आहे तो जर कोणामुळे खऱ्या अर्थाने एवढा जबरदस्त झाला असेल तर हे सर्व जे सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे, आणि पूर्णपणे क्रेडिट या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि मतदारांना जातं. त्यामुळे आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा या सर्वांचंच मनापासून आभार. करारा जबाब दिलाय बारामतीच्या मतदारांनी. आपण बघितलंय न भूतो न भविष्यते असं 1,53,000 लीड दिलेलं आपण बघितलं. मोदीला मतं मागितली म्हणून हा प्रकार झाला. एक तुम्ही समजून घ्या की या भागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विचार फार महत्त्वाचा असतो. इथं असणाऱ्या जनतेने आजपर्यंत पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, संतांचा विचार हा जपलेला आहे. आणि अचानकच तुम्ही पक्ष सोडून जर एखाद्या चुकीच्या विचाराबरोबर जात असाल तर लोक तुमच्याबरोबर कशी जाणार? लोकांना विचार महत्त्वाचे आहेत, कारण काय आत्ताच्या पिढीला पुढच्या पिढीला काहीतरी संदेश द्यायचा असतो. त्यामुळे इथं असणाऱ्या जनतेने एक संदेश दिला आहे की स्वार्थासाठी आपण इकडे तिकडे जाऊन चालत नाही, विचार हे टिकावे लागतात. त्यामुळे इथं जो विजय झाला आहे तो विचाराचा झाला आहे, आणि तो कुणी केला असेल तर इथं असणाऱ्या मतदारांनी. भाजपचा देखील पराभव झालेला आपण बघतोय. 100% भाजपले कुटुंब फोडलं, त्यांनी पार्टी फोडली, खालच्या लेवलला राजकारण नेलं, आणि ह्या सगळ्या गोष्टीला योग्य असं उत्तर आणि करारा जबाब जर कोणाला दिला असेल तो 100% भाजपला इथं असणाऱ्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दिला. दादा असं म्हटले की मी कमी पडलो, हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे की चंद्रकांत पाटलांनी जे विधान साहेबांच्या बाबतीत केलं होतं की मला बारामतीत पवारांचा पराभव करायचा आहे, या 2 विधानांमुळे, या विधानामुळे आणि मी कमी पडलो, तर याच्याकडे तुम्ही कसं? एक आहे जे काही भाजपने बोलून दाखवलं, नाही तर चंद्रकांत दादांनी बोलून दाखवलं, तर त्याचा एक तो भाग होताच. पण महत्त्वाचं आहे काय, याच्या मागे भाजप आहे, भाजपची रणनीती आहे, हे लोकांना नक्कीच कळालं होतं. त्यामुळे एका नेत्यामुळे नाही, पूर्णपणे आपण जेव्हा विचार बदलतो तेव्हा लोक आपल्याला सोडून जातात. हे कुठेतरी या इलेक्शनमध्ये सिद्ध झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. काल तुम्ही एक ट्विट केलं होतं की काही लोक म्हणजे पुढच्या भविष्य काळामध्ये धोका होऊ शकतो, धोका संभवू शकतो, लपून छपून ज्यांनी भेटी घेतल्या त्यांच्याविषयी ते जरा एलॉबरेट करा. मी एवढंच म्हणेल की कार्यकर्ते हे लढत असतात, मतदार हे आपल्याला पाठिंबा देत असतात, सर्व नेते हे प्रामाणिक असतातच. पण ठराविक काही असे नेते असतात की त्यांना पुढं काय होईल हे माहीत नसतं, आणि मग काही लोकांना कदाचित लोकसभेच्या काळामध्ये आपला एवढा दणदणीत विजय होईल, नाही तर पक्षाचा विचाराचा दणदणीत विजय होईल असं कदाचित माहीत नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस भाजप आणि मित्रपक्षाच्या काही नेत्यांना काही नेते भेटले असं आम्हाला कळालेलं आहे. नावं अजून स्पष्ट झालेली नाहीत. ते कुठल्या सीटसाठी भेटले, काय ॲडजस्टमेंट तिथं ते करत होते, पण कितीही ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरीसुद्धा लोकांनी सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. मी त्या ट्विटच्या माध्यमातून एवढंच म्हणालो की कष्ट करणारे कार्यकर्ते असतात, मतदान देणारे हे नागरिक असतात, पण सोयीचं राजकारण जर कुठला नेता करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही, घेऊ नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि जर अशा काही गोष्टी झाल्या असतील, जे काही कळते झाल्यात, तर विधानसभेमध्ये अशा गोष्टी होऊ नये याची दक्षता मोठ्या नेत्यांनी घ्यावी अशी विनंती केली. परमिशन नाकारली. लगेच विकास लावांडे जे प्रवक्ते आहेत तुमचे, त्यांनी पण ट्विट केलं, त्यांनी पण असं म्हटलं की शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांना आता राज्य पातळीवर पक्ष संघटनेमध्ये मोठी संधी द्या. इनडायरेक्टली हे सगळं जयंत पाटील यांच्याकडेच रोष जातं असं नाही? तसं नाही आहे. एक तुम्ही समजून घ्या, आपली जी पार्टी आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते आहे तिथं महाराष्ट्रामध्ये यश मिळणारच आहे, पण महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळावं अशी भावना
विकास लवांडेंची होती, त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कुठेतरी कळालं आणि मग त्याच्यासाठी मोठे नेते जे अनुभवी आहेत महाराष्ट्रातले, अशा मोठ्या नेत्यांना अवघड परिसरातली जबाबदारी तिथं देऊन तिथं आपला पक्ष वाढावा आणि महाराष्ट्रसुद्धा हा केंद्रात जी आपलं कार्यकारिणी असेल त्याच्या अंडरच आपला महाराष्ट्र तिथे येतो असं त्यांचं मत होतं आणि मग नवीन काही चेहऱ्यांना जबाबदारी द्यावी. आणि माझं व्यक्तिगत मला जर तुम्ही विचारलं प्रदेश वगैरे याच्यात काही मी इच्छुक नाही, पण नक्कीच जबाबदारी घेण्यामध्ये मी इच्छुक आहे. कारण का अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे भेटत असतात, अपेक्षा घेऊन भेटत असतात. आत्तापर्यंत गेल्या 5-6 वर्षामध्ये मला पक्षाचं कुठलंही पद तिथं नाही, मी घेतलं नव्हतं आणि याच्यापुढं ते जर मिळालं आणि ते पवारसाहेबांनी दिलं तर नक्कीच त्याचं स्वागत करेल. पण प्रदेश अध्यक्ष हे पद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नको. माझ्याकडे असं एखादं पद जर पक्षाला दिलं ज्याच्यामध्ये मला युवांना न्याय देता येईल, वेगळ्या फ्रंटनला न्याय देता येईल तर नक्कीच ते आवडेल असं कार्यकर्ता म्हणून मी इथं सांगतो. आज बारामतीमध्ये तुमच्या स्वतःचं कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. यामध्ये काय विशेष जास्त संपर्क म्हणजे मुळात तुम्ही बारामतीकर आहात, अधिक संपर्क वाढवायचा आणखी याचा काय व्यापक हेतू आहे? विधानसभेची तयारी म्हणून हे बघा, हे जे कार्यालय आहे हे माझ्या आजोबांचं कार्यालय आहे, आप्पासाहेब पवारांचं कार्यालय आहे आणि ते तसंच ॲक्टिव्ह होतं, फंक्शनल होतं. पण जेव्हा या भागामध्ये मी फिरत होतो काही युवक मला जे भेटले त्यांनी सांगितलं की कुठंतरी कधीकधी आमदाराचं पत्र आम्हाला लागतं ज्याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असतो, नाही तर सरकारी एखादी गोष्ट. मी स्वतः आमदार आहे आणि मग इथून एखाद्याचं जर काही अडचण सुटत असेल तर मग कुठं संपर्क साधायचा, तर पार्टी तर आहेच, पण हे ऑफिस मला फार वर्षांपासून माझ्या आजोबाचं ऑफिस परत एकदा चालू करायचं होतं, ते मी तिथं चालू करत आहे. तुम्ही जर बघितलं त्याला बोर्ड कुठलाच लावला नाही, फक्त ऑफिस आहे. जर छोट्या मोठ्या कोणाच्या अडचणी असतील ज्या इथून सुटत असतील तर त्याला काय हरकत आहे असं माझं मत आहे. अजित पवारांचे काही आमदार तुमच्या पक्षाशी संपर्कात आहेत किंवा काल 2 दिवस जे चर्चा आहे, काही तिकडचे इकडे येणार, इकडचे तिकडे जाणार, काय आहे तुमच्याकडे? ती जी चर्चा आहे ती फक्त काही दिवसांमध्ये चर्चा राहणार नाही, काही गोष्टी होताना आपल्या सगळ्यांना बघायला. दादांचे आमदार असं म्हणाले की आम्ही दादांचीच एकनिष्ठ आहे, कोणताही आमदार फुटणार नाही किंवा परत जाणार नाही, असं काल त्यांनी दादांना शब्द दिला. असे आमदार आपल्याशी येऊन बोलले का, लोकात बोलले का, हे आपल्याला बघावं लागेल. आज चर्चा काय झाली हे सांगता येणार नाही. आतले जे व्हिडिओ आले त्याला आवाज पण नव्हता. आज चर्चा काय झाली हे माहिती, तुमचा वेगळा वेगळा पक्ष आहे, पण जेव्हा केव्हा एखादा आमदार आणि तो सुद्धा चांगला असेल आणि मारून मुटकून जर त्याला पलीकडे घेऊन गेला असेल तर त्याला परत 3-4 वर्षामध्ये लोकांमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट लढवणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. अमित सरैया यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरला आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमित सरैया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमित सरैया यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, गेले 6 महिने आम्ही मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले आहे. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे. मनसेच्या माघारीबाबत विचारले असता मनसे हा संपलेला पक्ष आहे. सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे. त्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमित सरैया म्हणून काम करीत राहील, असेही सरैया यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी अमित सरैया यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, महेंद्र पवार, प्रियंका सोनार, सचिन पंथेरे आदी उपस्थित होते. मुंबई प्रतिनिधी. गेली 8 महिने आम्ही नोंदणी करतोय. आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या 5 जिल्ह्यात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर हे 5 जिल्ह्यात आमच्या नोंदणी आणि व्यवस्थित प्रमाणे झालेले आहेत. आणि एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवार साहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवतो. एकंदरीत पाहिजे झालं तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये खूप मोठा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात विद्यमान जे आमदार आहेत निरंजन डावरे देखील रणजित उमेदवारी दिलेली आहे, तर काय आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली नाहीये. आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल एवढी ग्वाही देतो मी. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बोलणी चालू आहे. मनसेच्या उमेदवारांकडनं माघार घेण्यात आली, त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल असं? मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाहीये. आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी 15 दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली, जाहीर केलेली, आज माघार घेतली. म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिका लोक खूप नाराज झालेले. मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वाडावाडात, गावागावात. आज त्यांना पण एवढं दुःख होत आहे. सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला, बोले आम्ही आता काही काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट. मात्र मतदारांची संख्या जी आहे ती कमी प्रमाणात आहे. अनेक छोटे मोठे संघटना या बघा कसं आहे, आज प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे की निवडणूक लढवायची. प्रत्येकाने नोंदणी पण केलेली चांगल्या प्रकारे. 4-5 संघटना अशा आहेत जे नोंदणी केलेली आहे आणि ते आमच्या संपर्कात आहेत. ते माघार घेतील असं आशा आहे मला आणि आम्हाला सहकार्य आणि सपोर्ट करतील. लोकसभेमध्ये मागच्या लोकांची समस्या मागील काय आपण बघितलंय की महागाईचा मुद्दा आहे. लोकसभेत जसं महाविकास आघाडीला यश भेटलं आहे महाराष्ट्रात, तर महागाईचा हा एक मुद्दा आहे जो आपण महागाई आणि बेरोजगारी या 2 मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली आहे. संविधान बदली करण्याचा हा जो त्यांचा कट होता तो आता हाणून पाडलेला आहे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने. तर आज तुम्हाला मी ग्वाही देतो की बेरोजगार जे आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, ते कोणीही भाजपसोबत नाही आहेत आणि मागच्या 10 वर्षात यांनी काहीही रोजगार उपलब्ध करण्याचं काहीही धोरण राबवलेलं नाहीये. बघा गेली सोलापूर जिल्ह्यातील नरखेड परिसरात मान्सूनचे जोरदार आगमन. सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग. तुफान सुरू असणाऱ्या पावसामुळे नरखेड, भोयरे परिसरातील भोगावती, सीना नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. तर एकुर्के, मलिकपेठ, हिंगणी, बोपले या भागातील कोरड्या ठाक पडलेल्या शेतांचे बांध फुटून पाणी वाहू लागले आहे. दुष्काळ सदृश्य भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला दिलासा मिळाला आहे. सोलापूर प्रतिनिधी. मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाही. हे कुठेतरी थांबायला हवे. डॉक्टर सुभाष भामरे यांची प्रतिक्रिया. धुळे लोकसभा मतदारसंघातून आपण दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरला. आपकी बार 400 पारचा नारा कशासाठी पाहिजे याच्यावर त्यांनी पक्षाने मग संविधान असेल सांगाल निकालानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर काय धुळे लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल लागला अनपेक्षित आणि अतिशय निसटता पराभव झाला. 2000 मतं 12 लाख 12.5 लाख मतांच्या समोर काहीच नाही. त्याचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. 5,80,000 मतं मिळालेले आहेत आणि या दरम्यान मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते
पदाधिकारी या सगळ्यांनी जीव तोडून काम केलं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःला झोकून दिलं. तर त्यांचा आभार मानणं माझं कर्तव्य आहे. त्यांना भेटून त्यांचे आभार मानले आणि एक संदेश दिला, मी कार्यकर्ता आहे. पद येतं पद जातं, कार्यकर्ता हे पद कायमस्वरूपी राहतं. मी थांबणारा नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि सतत सगळ्यांना उपलब्ध राहणार. या मतदारसंघातील जे जे काही प्रकल्प मी आणलेले ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहणार. दुःख निश्चितच आहे, कारण फार मोठ्या फरकाने पराभव झाला तर काही दिवस वाईट वाटल्यानंतर विसरतो, जाऊ द्या, लोकांनी आपल्याला ऍक्सेप्ट केलं नाही. हा कुठला न्याय आहे? लोकसभेत 6 विधानसभा आहेत. 6 विधानसभापैकी 5 विधानसभामध्ये आम्हाला लीड आहे आणि एक विधानसभा तिथं विशिष्ट समाजाचे लोक राहतात. त्यांचा अजेंडा एकच, विकासाचा विषय नाही, काहीच विषय नाही, फक्त मोदींना विरोध करायचा. आणि काय पाप केलं मोदींनी? राष्ट्रहिताचा निर्णय घेतलेत. 370 सारखं कलम हटवलं. मुस्लिम महिलांना त्रास होणारा 3 तलाक कायदा तो निर्णय घेतला. 80 कोटी लोकांना फ्री राशन दिलं. आणि म्हणून देशहिताचे निर्णय घेताना या लोकांना देशहिताचे निर्णय आवडत नाही, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं. आणि म्हणून मी विचारण्याची इच्छा होते लोकशाहीमध्ये. 5 विधानसभा आम्हाला मॅन्डेट देतात, 5 विधानसभामध्ये आम्हाला लीड आहे आणि एक विधानसभा विशिष्ट समाजाचे लोक, त्यांच्या पुढे एक विशिष्ट उद्देश असतो आणि म्हणून मोदी नको. ते कुठेतरी बदलायला पाहिजे. पण तरी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेतली म्हणून 5 विधानसभामध्ये मताधिक्य आहे. सगळ्यांनी, अध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते, कोणाकोणाचं नाव घेऊ, सगळ्यांचंच नाव घेऊ. आणि म्हणून मनापासून त्यांचे आभार आणि ऋण व्यक्त करण्यासाठी मी आज हा कार्यक्रम घेतलेला होता. करण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत देखील घेतली. मात्र माझा पराभव झाला. धुळे लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघातून आम्हाला प्रचंड मताधिक्य मिळाले. मात्र एकाच विधानसभा मतदारसंघातून मतदान मिळाले नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहितासाठी घेतलेले निर्णय काही विशिष्ट समाजाच्या लोकांना आवडलेले नाहीत. कलम 370, 3 तलाक रद्द करणे यासारखे घेतलेले निर्णय हे चुकीचे होते का, असा प्रश्न उपस्थित करत हे कुठेतरी थांबायला हवे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली असून निवडणुकीच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. धुळे प्रतिनिधी. इगतपुरी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. काल सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने इगतपुरी तालुक्यात लावली जोरदार हजेरी. इगतपुरी, घोटी, नांदगाव सदो, तलोग आदी परिसरात पावसाची 1 तासापासून तुफान बॅटिंग सुरू होती. गेल्या 3 दिवसापासून इगतपुरी तालुक्यातील वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. त्यामुळे काल झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा पसरला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. नाशिक प्रतिनिधी. CISF जवान कुलविंदर कौरने कंगना राणावतला मारली चापट. महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने चापट मारल्याच्या मुद्द्यावरून कंगना राणावतचे वक्तव्य समोर आले आहे. मी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कंगना म्हणाली. कंगनाने सांगितले की एका महिला कर्मचाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर चापट मारली. त्यानंतर तिने असे का केले असे विचारले असता तिने सांगितले की मी शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा देते.
कंगना म्हणाली की मी पूर्णपणे सुरक्षित आहे, पण माझा प्रश्न आहे की पंजाबमधील वाढत्या दहशतवाद आणि अतिरेक्यांना आपण कसे सामोरे जाणार? मुंबई प्रतिनिधी। मुझे बहुत ज़्यादा फ़ोन कॉल्स आ रहे हैं, मीडिया के भी और मेरे शुभचिंतकों के भी। सबसे पहले तो आई एम सेफ, आई एम परफेक्टली फाइन। आज चंडीगढ़ एयरपोर्ट पे जो हादसा हुआ वो सिक्योरिटी चेक के साथ में हुआ। वहां पे मैं सिक्योरिटी चेक करके जैसे ही निकली तो दूसरे कैबिन में जो महिला थी, जो सुरक्षा कर्मचारी थी CISF की, उन्होंने उनके पास या उनको क्रॉस करने का इंतजार किया और साइड से आकर जो है मुझे मेरे फेस पे हिट किया और गालियां देने लगी। और जब मैंने उनको पूछा कि उन्होंने ऐसा क्यों किया तो उन्होंने कहा कि वो फार्मर्स प्रोटेस्ट को जो है वो सपोर्ट करती हैं। और आई एम सेफ, बट माई कंसर्न इज कि जो आतंकवाद और उग्रवाद पंजाब में बढ़ रहा है, हाउ डू वी हैंडल दैट? थैंक यू। गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे, खासदार निलेश लंके। पारनेर शहरामध्ये आज दुपारी खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाला अज्ञात व्यक्तीकडून जबर मारहाण करण्यात आली। या मारहाणीत लंके समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे। यावेळी नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे तात्काळ रुग्णालयात दाखल होत समर्थकाची विचारपूस केली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की ज्याने हल्ला केला त्या गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे। तसेच यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे। अहमदनगर प्रतिनिधी। चर्चा केली, परिस्थिती चिंताजनक आहे। डोक्याला मार लागलेला आहे आणि पोटात पण मार लागलेला आहे। अशात बाकी बऱ्याच ठिकाणी मला मार लागला, डोक्याला मार लागला आणि पोटाला आणि डोक्याला छातीला थोडा परिस्थिती। हल्ला करणारे नेमके कोण होते सर? हल्ला करणारे ते त्यांचे नाव पण घेतात। पारनेरमधलेच काही गुन्हेगार त्यांचे नाव पण आरोपी अण्णा थोडा बाद निष्पन्न झालेले। काय पोलीस स्टेशनला पण अरे तू स्वप्नील नीट धर ना, पुढे काय ना ते 24 तास कोणाचं आहे? राजकारण हा खेळ तुम्हाला बाहेर घे ना, नंतर सुद्धा ती पचवता आली पाहिजे आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा तो पचवता आला पाहिजे। यामागं ज्या कोणी गुन्हेगारांनी मारहाण केली त्यांचे आतापर्यंतचे काही स्टेटमेंट पाहतो, त्यांचे निवडणुकीचे भाषणं पाहा, म्हणजे आम्हाला जसं काय कुणीच काही फिरू शकत नाही। ह्या आवेशात बोलणारे त्यांचे जर मागची पार्श्वभूमी होती, त्यांनी खोट्या जमिनी बांधवण्याचा प्रयत्न केलेला काही गुन्हे दाखल झाले, काही अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचे पण गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर। गुन्हेगार तो गुन्हेगार, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। गुन्हा दाखल आत्तापर्यंत काही झालेला नाही, त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही, कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली, फिर्यादच दिली नाही तर ती तरी कशी दाखल करते। त्यामुळे आता ज्यांना मारहाण झाली ते थोडे शुद्धी आल्यामुळं त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे। काही शांततेचं आवाहन करण्याचे काय पार्लरमध्ये नाही, कार्यकर्त्यांना तर माझी विनंती शांतता ठेवली पाहिजे, कुठला कायदा हातात घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असो किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे। परंतु कुठला पण पक्षाचा असो, कार्यकर्ता असो किंवा कुठल्या संघटनेचा असो। पारनेरमध्ये वारंवार घडतायत घटना अशा? नाही, कार्यकर्त्यांना तर मी आता तेच आव्हान करतो, मला ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी पारनेरमध्ये फोन करून सांगितले की शांतता राखा, कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे, कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे, नाही तर मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो। हा जो हल्ला झाला हा पूर्वनियोजित कट होता का?
पूर्ण नियोजित कट होता का कसा कट होता हे मला तरी काही आता अद्यापर्यंत माहिती नाही सध्याच्या परिस्थितीत. विखे समर्थक होते. समर्थक कुठला असू का कुणी पण असू, आपण जे कृत्य घडलं ते चुकीचं आहे. म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार. राजकारण झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे, कोण कुठल्या पार्टीचं आहे, यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना, त्या गुन्हेगाराला शासन द्यायला पाहिजे, ही भूमिका माझी महत्त्वाची आहे. जुन्नरवरून येणारा हापूस आंबा एपीएमसी बाजारात दाखल. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात जुन्नरवरून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. त्याचे दर डझन 200 ते 400 रुपयापर्यंत असून कडक उन्हामुळे हवी तशी विक्री होत नसून येत्या काही दिवसात पावसाळा सुरुवात झाल्यावर ग्राहक पसंती देतील तर आता होणारी आवकही वाढेल असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्याची चव कोकण हापूसपेक्षा चांगली आहे कारण जुन्नर हापूस कोणत्याही केमिकलशिवाय नैसर्गिकरित्या पिकवला जातो असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. काय सांगाल, जुन्नरचा हापूस आलेला आहे, काय रेट आहे, आवक कशी आणि कसा रिस्पॉन्स? जुन्नरचा हापूस लवकर थोडा चालू झाला आहे वर्षी, उष्णता जास्त असल्यामुळे आंब्याला आवक बऱ्यापैकी आहे, उठाव कमी आहे गरमी असल्यामुळे. तो साधारणतः 200 रुपये डझन पासून 400 रुपये डझन पर्यंत विक्री होते. कोकणचा आणि जुन्नरचा हापूस मध्ये भरपूर फरक आहे. जुन्नरचा हापूस बिलकुल विदाउट केमिकल नॅचरल पिकवलेला असतो, त्याच्यामध्ये काही केमिकल हे काही नसतं. क्वालिटी ऍक्च्युली गरमीमुळे ऍक्च्युली थोडस गिराईक कमी आहे. पावसाचा काय परिणाम होईल? पाऊस पडला तर थोडी आंब्याची क्वालिटी पण वाढेल आणि आंबा थोडा महाग पण होऊ शकतो. जास्त दिवस स्टार्ट होऊन 8 दिवस होत आले, 8 ते 10 दिवस. अजून 2 आठवडे फार फार तर आले. आवक साधारणतः 15 ते 20 हजार डाग येत आहेत. किंमत सांगितलं ना की 200 रुपये डझन पासून 400 रुपये डझन पर्यंत आहे. आंब्यासाठी हा आंबा चांगला असतो. सेम हापूस कोकणातला पण आणि हा पण दोन्हीकडे हापूस आंबा रसासाठी वापरला जातो.